सर्व अर्थांनी स्त्री पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणूनच देवाने तिला माते समान स्थान दिले आहे. हुंड्यामध्ये पैसे संपत्ती न देता दिलेल्या घराला उजाळा देईल अशी स्त्रीच हुंडा म्हणून द्यावी, असे मत बहुभाषिक चित्रपट अभिनेता निर्माता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील बेलगाम एज्युकेशन सोसायटीच्या बीके मॉडेल शाळेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात बोलताना उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले की 100 वर्षांची शैक्षणिक संस्था चालवणे सोपी गोष्ट नाही. यामागे संस्थापकांचे परिश्रम खरोखरच स्मरणीय आहेत. ये सब चलता ही रहता है. हम बच्चों के लिए जितना भी किए कम है, बिकॉज यू आर नॉट ओनली बिल्डिंग अ लाइफ. आप सिर्फ एक बच्चे की लाइफ नहीं बनाते, सिर्फ उसकी जिंदगी नहीं संवारते, सिर्फ उसकी फैमिली की जिंदगी नहीं संवारते. When you educate a child, you are building up a nation also, because they become nation builders at some point of time in some way or the other. And this is how it is. हम एस्ट्रोनॉट्स की तारीफ करते हैं, हम बड़े बड़े डॉक्टर्स की तारीफ करते हैं, हम प्रेसिडेंट्स की तारीफ करते हैं, हम मिनिस्टर्स की तारीफ करते हैं. वी प्रेज एवरीबॉडी, बट हु हैज मेड दिस पीपल? इन लोगों को कौन बनाया है? इट इज द टीचर्स, इट इज देयर स्कूल who have paid them. You don't become a doctor and an engineer just by yourself. When you are in school, your teacher has put that in you that, okay, you have this capability and you can do this and you will do this. Without taking much of your time, I would like to thank BK Model High School management, the staff, the teachers. One more thing I'll tell you. I am not a politician by profession. I was a businessman. अवनीश भाई को बहुत अच्छी तरह से पता है. I was very happy with my business. Then I became president of Anjuman Islam Society, where the children, when their children studying. Then I became an MLA, a politician. But if you ask me today, what would you like, where would you like to be the most? I would not say Vidhan Sauda, or I would not say in my office. I would say I would like to be in the school where children are being taught, when children are being educated. When I go to Anjuman, my school, I see the children playing. It's a different feeling I get. एक अजीब सी तड़प होती है कि बच्चा बड़ा होके क्या होगा देखने के लिए. I thank you very much for having invited you, and wish you all the best. There will be another 100 years to come. Thank you. Jai Hind. God bless all. Jai Hind. यावेळी अभिनेता निर्माता सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की अनेक ठिकाणी स्त्री पुरुष समान आहेत असे म्हटले जाते, मात्र स्त्री पुरुष बाबतीत पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणूनच देवाने तिला माते समान स्थान दिले आहे. आपण आता काही ठिकाणी जातो आणि काही आपण म्हणतो, काही आपल्या कानावरती येतं की स्त्री पुरुष हे समान नाही. स्त्री ही सर्व अर्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच तिला परमेश्वराने आई बनण्याचा आशीर्वाद दिलेला आहे, जो पुरुषाला दिलेला नाही आहे. तुम्ही काय मोठं मन करून सांगता स्त्री पुरुष समान आहे? नाही. आपण आपल्या भारत मातेला माता मानतो, भारत पिता नाही म्हणत आपण. तर मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे. त्यांच्या आई वडिलांनी, मुलींच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. दुसरं माझं असं म्हणणं आहे की हुंडा किंवा दहेज जो हम बोलते हैं, वो बोलते हैं वो गलत है, वो इलीगल है, वो नहीं होना चाहिए. मैं बोलता हूं नहीं, दहेज देना चाहिए. बेटी की शादी में दहेज देना चाहिए, लेकिन वो दहेज रुपयों में, पैसों में
या गहनों में नहीं होना चाहिए, वो दहेज होना चाहिए उस लड़की का, उस बेटी का एजुकेशन। खूब पैसा खर्च कीजिए इस दहेज पे और उसको समृद्ध कीजिए बेटिया को, और उसको फिर भेजिए ससुराल। देखिए कितनी कॉन्फिडेंस के साथ जाती है, क्योंकि वो पढ़ाई लिखाई, वो एजुकेशन उससे कभी कोई चुरा नहीं सकता। वो हमेशा जिंदगी भर ताउम्र उसके साथ रहता है। मी असं मध्ये मध्ये बोललो तर चालेल ना, म्हणजे फक्त मराठीच बोललं पाहिजे असं नाही ना? माझं बालपण, आता आपण शाळेत आहोत त्यामुळे मला माझं बालपण पण तुम्हाला सांग। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार, दीपक करंजीकर, विद्या मुरकुंबी, SN शिवणगी, सुधीर कुलकर्णी, अरविंद हुंगोद, KN पाय, SA चाटे, SN जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव.